सलाम नमस्ते केम चू कस काय. तर मी तुमचा लाडका दिनू, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काय आपला टेन्शन प्रसाद आणि आपला चला आता काय आपलं रोजच आपलं ठरलेलंच आहे. संध्याकाळी आपल्याला बाहेर जावंच लागतंय. आज खूप संकटातून आम्हाला चावी भेटलेली आहे गाडीची, विजय सरांची. प्रशांतनं चावी हासिल केलेली आहे. अर्धा तास झटत होतो आम्ही, चावी भेटली नव्हती. प्रशांत म्हणला सारखा मागे, सारखा बाजूला, मी आहे. आता पार्किंग मध्ये जायचं का? थांबा 2 मिनिटं, अंधार आहे इथं. ये खाली, खाली स्कूटी खाली लावल्या पार्किंग मध्ये माझी. अरे पंक्चर 2 चाक. उद्या काढू पंक्चर. उद्या आपण काढू आपले पैसे. चालते पंक्चर काढू गाडी उद्या. गाडी का बरं ह्याला गाडी फिरवायची नाही, हिथच लावायची, रात्रीच काढायची. हा रात्री दिवस काय होते माहिती का, दिवसभर फिरवली का गाडी बंद पडते. दिवसभर काढायचं नाही रे, फक्त रात्री एक चक्कर मारा. फक्त आहे आपली गाडी. हा अरे गाडी इथून इथवर जाऊ दे बंद पडते. तिकडं जायचं हॉरर ठिकाणी, आणि हॉरर ठिकाणी जायचं आणि गाडी बंद पडायची आपली. ए ड्रायव्हर गाडी निकाल, ड्रायव्हर गाडी निकाल. आज आपल्याला दिवसभर काय ब्लॉग घ्यायला आला नाही, कारण एका शूटला गेलो होतो आपण तिकडं. तिथं घेऊ शकलो नाव, कारण तिथं घ्यायची सिच्युएशन नव्हती. तिथं फोटोज घ्यायची अवघड झाली होती आम्हाला. सांगू शकत नाही, ती लोक आम्हाला येऊन बुकी करते. तिथे फोटो घ्यायचे अवघड होतं. चलो चलो काय म्हणतो सुजित. रणजितला आज पण या दोघांना धोका दिला, प्रशांत आणि सुजानं त्या रंजाला. चल चल म्हणले, त्याला तिथं बसवून आले. ते बिचारा बारीक तोंड करून बसले राजा. काय म्हणला? हो बरोबर, ठीक आहे. भैयासाहेब म्हणला. चलो चलो वर्षा, आपण तर गोव्याला फिरायला गेलो. भाई आपला ब्लॉगचा कंटेंट का होईल? कसला ब्लॉग पळेल आपला, आपल्या डोळ्याला पण खुशी आणि पब्लिकला पण आपण खुशी देऊ शकतो. कसला ब्लॉग व्हायरल होईल? आपण तर तिथं रशियन गोव्यात का? मी पण तिथं गेल्यावरती घेतलेलं भाषे त्यांना इंग्लिशमध्ये बोलणार, बोलायला लावणार, आपलं मराठी ट्रान्झॅक्शन करून दाखवणार त्यांना. जाऊन आपण काय म्हणायचं माहिती आहे का? ऐके समज आता ऐके रंजाचं जर कॅन्सल झालं, काय म्हणलं तुला ते? शिव्या द्यायला लावायचं त्यांना. कोण येणार नाही त्याला द्यायला लावायचं. त्याला शिकवायचं शिव्या. आपला मेन विषय काढते मला बाहेर. कुठं जायचं? होय कुठं जायचं? टिंग पेची का? आता तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नेऊ का? त्याच ठिकाणी जायचं. ठिकाणी जावं लागतं. दुसऱ्या ठिकाणी बस स्टँडला कोण सजवलं एवढं? बस स्टँडला कुठून असेल? हा कुठून असेल? काय विषय हो? चलो आजारात आहे सगळा ह्या रोडला. राज के शिकारी. प्रशांत कुठं जायचं आता? जाऊ कुठल्या हॉरर ठिकाणी जाऊ? जायचं का लेण्यावर? जायचं का आता? ए बाबा चल घेऊ. वगैरे करून आता
स्टुडिओवर फोन आला होता, स्टुडिओवर मच्छी चावले मामा पण 2 उसल्या होती आणला होता त्या मच्छरच्या मामाला पुढे नव्हता मामा पैसे मला पुढच्या बसल्या त्या तुम्हाला माघारी करायला लागली आपल्या दोघांच्या मध्ये भारी जमले भुका लागले आपल्याकडे बाय बाय लोकल आहे बाय आपल्या कुत्र्याची गॅंग माग पडली आपल्या परच्या गाडीने ओळख गाडी मागत त्यांना लागायची आपल्या हलक्यात गेलते की ओळख मागायचं काय शिपूट करून आपल्या सगळे करायचे उचलायचे उतरा सर गाडीवर बघ निघाला आमचा जाऊ दे ती बघ की पाहुण्या बाथरूमरात येता तुझलं बघायला तुझलं रागण बघायला आपल्याकडे रंजित थांब तिथून रंजा इथं काय करायला वरी बसलाय काय की रंजा कुत्र माझ्या अंगावर येतो आता भुकाले गाडी आता भुकाला पुढे गेल्यावर भुकायला लागले आता ती बार कात्र्या नाही र कात्र्याचा आवाज काढतोय एका ब्लॉक मध्ये काढलाय पण माझ्या तुला दाखवत आता गेल्यावर स्टुडिओवर रात्री कुत्रा किती माणसावाला म्युन्सिपाल्टीची गाडी आणण्याला न्यावं लागणार आहे चलो हो हो इथं पण आहे तिथं कळून तू पाचशे पाडणं चालू आहे त्याची मजा येते का नाही भाऊ होय सुशांत कोण आहे मजा येते ना रात्री रोज मजा येते ना 2-3 वाजता फिरतो ना आता उद्यापासून जातो घराकडे झोपायला अजिबात नाही मला आता आलोय नाक्यावर बार्शी नाका गाड्यावर झोपले एकदम ते त्यामुळे डोळे दुखायला लागले मला झोप लागायली आज चिंता आता आलो इथं हे नको आता आलो इथं चला बर कसं आहे आपण तर भावांनो आता आलो स्टुडिओवर जरा झोपू आणि भेटू तुम्हाला सकाळीच चला हे जरा 2 मिनिट चला गुड मॉर्निंग भावांनो काय रात्री स्टुडिओवर झोपलो तुम्हाला तर बघितलं माहीत असेल स्टुडिओ झोपलो होतो मग घराकडे आलोय अंघोळ वगैरे केली घराकडे यायला 3 वाजले आज तर सकाळी काम होतं म्हणून तिथं बसलो होतो तिथं आंघोळ वगैरे केली आहे तर जाऊ आपण स्टुडिओकडं पण गाडी आली नाही चालत जावं लागेल कारण आपली गाडी पंक्चर झाली तिथंच लावली होती मित्र आलता एक सोडायला घराकडे जाऊ मग आपण स्टुडिओकडे चला
ते ऊन तर लय लागाले बाबा. आपल्या चल जायचं म्हणलं नको पटाले. काय करावं जावं लागलं, गाडीच नाही आणली आपण आज. त्यामुळं गाडी तिथंच लावली. ती गाडी रोज रात्री काय होते की हवा सोडते गाडीची कोणतं. हवा सोडते तुमच्या होत ना गाडी हवा सोडते. त्यामुळं एक मित्र त्याला म्हणलं सोड म्हणलं घराकडे. सोडला तर चाललोय. भूषणच्या दुकानात चावी हरपली आहे सेटरची. आता बिल्डिंगवाला बोलवून ती तोडायचं आहे, कुलूप तोडायचं आहे. कुठं हरवली होती त्याने चावी, त्यापाशी चावी होती सारखं माझ्याकडे असते पण त्याच्याकडे होती, त्यानं हरवली चावी. आता बिल्डिंगवाल्याला फोन केला तर ती उचलला नाही त्या पोरानं उचलला. ते फोन आला की त्याला बोलवून घेऊन तोडून टाकावं कुलूप. दुसरं बनवण्या जागी म्हणलं तोडावं, तोडून दुसरं घेऊन येऊ कुलूप जाऊन. कुलूप पण मोठे अशी तुटत ही निघतच नाहीत, लवकर तुटत नाही. तर चाललंय आता बिल्डिंग त्याला जाम करावं, कटर मारावं लागेल तेव्हा तुटल ती. चला काय होते ते आता, ते येईल तेव्हा खरं. आता बिल्डिंगवाल्या मामाचं नाव भूतीकर नाव आहे. भूतीकर मामाला गेलता फोन. आता त्यांनाच काम असते आपलं सगळं. बिल्डिंगचं कुठं पण काय असलं त्यांना सांगतात, येते ते लगेच. आज मशीनचं काम चालू. अरे काय लाग मशीन नाही, मशीनचं काम चाललं. मशीन बंद पडल्या राहुल भाई. कसं काय राहुल भाई, कसं काय बंद पडलं? अजून पाणी टाकलं बाबा ह्याच्यात कूलर मध्ये. आणि कचरा दुकानातला काढून टाकतो काय? कचरा सोड, कचरा घेऊन जा. कशावर ह्या कचऱ्याला कोण खायलंय? मला शिकवू मशीन चालवायला. गाडी आहे का? गाडी ऐकतो नाही गाडी इकली माझी. देव माझी इकली आहे बाबा. कोणत्या गाडी आहे पार्किंग मध्ये लावली, कोणा हवा पिली या गाडीची माझ्या. काय माहिती लावली होती पार्किंग मध्ये स्टुडिओच्या. बाहेर तू काय करायचं, तुझ्या दुकानाला गाल्यावर दाखवायचं सगळं बाहेर तिकडे दाखवायचं. मला शिकवू मशीन चालवायला. मला येत नाही. हवाले गार मारायला राहून बाहेर तुला आवाज चालायचे. पाणी कधी आणवत लागेल सकाळ काय का आणजायची लगेच आणजायची. असं बघू करायचं प्राईस मध्ये आणतो का नाही लक्ष कानून. अजून तू बरोबर तुम्ही बघायला लागली. कोण काय बोललं ना तुला? कोण म्हणलं काय? 100 रुपये त्याला पकडून मारतील. आणली आता राहुल बायला स्टिंग आणली आहे. स्टिंग दाखवू की राहुल आणली नाही. पैसे तू देतोस का? पैसे मी देतो. होय मी जाणता मीच पैसे देतो. पिऊ मग स्टिंग भरला लागले ना वरच्या उन्हाळ्यात जास्त भरला लागले स्टिंग. माझ्यामुळे तुला लय मिळालं बरं काय? माझ्यामुळे तुला लय लाईक मिळालं व्हिडिओला. होय लाईक मिळालं उलट रिपोर्ट मारायला लागली तू दिसायच्या ब्लॉग मध्ये. रिपोर्ट काय कशाला ब्लॉग मध्ये काही पण घ्यायला म्हणायला लागली. असलं काय ब्लॉग मध्ये असलं काय का बरं असलं काय म्हणून असलं आणाला तर तू. चला तू स्टिंग. तर काय आत्ता आलो स्टुडिओवर. मग घराकडे गेलो, जेवण वगैरे करून आलोय. आता जाऊन झोपू. आता वाजली त्या 1 वाजली त्या. उशीर खूप झाला आहे त्यामुळे जाऊन आता झोपू. तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.